Next lectures, pair of straight lines, sum and product of slopes. Previous lecture I have discussed the homogeneous equation in auxiliary. First write the homogeneous equations of combinations of two lines, and slope consider is m. Let m be the slope of one line represented by homogeneous equation. हे फक्त homogeneous equation लाच अप्लाय होतं. आता हे जे homogeneous equations आहे, समजा आता आपल्याला फॅक्टर पडत नसेल तर इज युजिंग बाय द ऑक्झिलरी फॉर्म, आणि ऑक्झिलरी फॉर्म हे आपण स्लोप मेथडने सॉल्व्ह करतो. मीन्स देअरफॉर m इज इक्वल टू y डिवायडेड बाय x. ह्या सिंपल फॉर्ममध्ये आपण हे सोडवणार आहे. म्हणजे ह्याला म्हणतो इक्वेशन्स नंबर फर्स्ट. इक्वेशन्स नंबर फर्स्टला जर मी एक्स स्क्वेअरनी जर डिवाइड केलं तर माझं इक्वेशन्स तयार होतं ए एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2h xy डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस by स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. जे आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑक्झिलरी इक्वेशनच्या वेळेस करत होतो तसंच आपण ते रिलेशन्स घेतो आहे. म्हणजे फायनल इक्वेशन्स आलं ए प्लस 2h y अपॉन एक्स प्लस बी वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. जर व्हॅल्यू पुट केली रिलेटेड टू द स्लोप तर ए प्लस 2hm प्लस बी एम स्क्वेअर इज इक्वल टू 0. हायर पॉवर पुढे असते नेहमी. बी एम स्क्वेअर प्लस 2hm प्लस ए इज इक्वल टू 0. हे आपलं ऑक्झिलरी इक्वेशन्स तयार झालं. आता ह्या इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर येत नाही, तर फॅक्टरच्यासाठी आपण एक फॉर्म्युला अप्लाय करतो. मीन्स m इज इक्वल टू मायनस, आता त्या फॉर्म्युल्यामधले ए बी सी हे वेगळे आहेत, तो मी इथे डायरेक्ट लिहितो. 2h प्लस मायनस अंडर रूट 2h स्क्वेअर मायनस 4ab डिवायडेड बाय 2b. तिथला जो आपला तुम्ही 10th स्टँडर्ड्समध्ये जो फॉर्म्युला पाहिला होता त्या फॉर्म्युलेशी जर आपण कंपॅरिझन केलं तर तो फॉर्म्युला असा होता एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनसाठीचे फॅक्टर्स आपण कसे घेतो, मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हे ए बी सी वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत, एवढं लक्षात ठेवू. त्यामुळे त्या पोझिशन्सनुसार आपण घेतलं. एच्या इथे बी आला आहे आणि बीच्या इथे 2h आहे आणि सीच्या इथे ए आहे, म्हणून मायनस बी. ह्या बीच्या जागी कोण आहे 2h, ते 2h लिहिलं. सीच्या जागी कोण आहे ए, तर इथे आपण ए लिहिला, बरोबर की नाही. आणि एच्या जागी कोण आहे बी, तर तो इथे आपण बी लिहिला, म्हणजे ए बी ते सिक्वेन्समध्ये लिहिलं. डिवायडेड बाय 2a मीन्स 2b. म्हणजे आपले दोन स्लोपचे इक्वेशन्स काय तयार होतात, m1 मायनस 2h प्लस अंडर रूट 2h स्क्वेअर मायनस 4ab डिवायडेड बाय 2b अँड m2. ह्या लाईनचा स्लोप काय होणार, मायनस 2h मायनस अंडर रूट 2h ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab डिवायडेड बाय 2b. आता आपण पाहतोय ते सम अँड प्रोडक्ट मेथड. म्हणजे ह्याच एक्झाम्पलला तुम्ही 10th स्टँडर्ड्समध्ये अल्फा बीटा अँड अल्फा बीटा असे तुम्ही 10th स्टँडर्ड्समध्ये एक्झाम्पल सोडवलेत किंवा 11th स्टँडर्ड्समध्ये कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये एक्झाम्पल सोडवलेत. ह्याचे जे दोन फॅक्टर्स येणार अल्फा आणि बीटा, तर इथे ते दोन फॅक्टर कोण आहेत आपले, m1 आणि m2, ते आपण स्लोपमध्ये लिहितो. मग m1 आणि m2 ह्या दोन स्लोपची जर मी ॲडिशन्स केली, m1 प्लस m2, तर हे दोन कॅन्सल होणार आहे. मायनस 2h मायनस 2h येणार मायनस 4h डिवायडेड बाय 2b मीन्स मायनस
-2HB. जर ॲडिशन्स असेल म्हणजे सम असेल तर आपला फॉर्म्युला येतो -2H डिवायडेड बाय B. हा संपूर्ण असलेला मल्टिपल फॅक्टर, बरोबर आहे की नाही? किंवा ह्या इक्वेशन्समध्ये पाहिलं तर 2HB आणि हेच खाली आलेत की नाही -2HB. आता जर प्रोडक्ट असेल M1 M2 म्हणजे ह्या दोघांचा जर आपण प्रोडक्ट केला तर काय येईल? म्हणजे ह्या दोघांचा हा -2H प्लस √2H² मायनस 4AB, हा -2H मायनस √2H ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4AB. तर हा A प्लस B आणि हा A मायनस B हे ब्रॅकेट आहेत की नाही? म्हणजे सिम्पल आपलं काय येते -2H ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √2H² मायनस 4AB ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ह्या 2Bचं काय झालं 4B². हा A प्लस B हा A मायनस B. त्याप्रमाणे इथे आले 4H². हा जर ब्रॅकेट सॉल्व केला तर -4H² मायनस मायनस प्लस 4AB, कारण की हा रूट काय होणार आहे कॅन्सल होणार आहे, डिवायडेड बाय 4B² प्लस मायनस कॅन्सल मीन्स इज इक्वल टू 4AB डिवायडेड बाय 4B². 4 कॅन्सल 1 कॅन्सल मीन्स A डिवायडेड बाय B. म्हणजे ज्यावेळेस सम असेल दोन स्लोपची त्यावेळेस तुमचं इक्वेशन्स काय असणार आहे -2H/B. आणि ज्यावेळेस प्रोडक्ट होणार आहे त्यावेळेस त्यांचं इक्वेशनचं रिलेशन्स काय असेल A डिवायडेड बाय B. होमोजिनियस इक्वेशन्स असेल तरच, म्हणजे कोणत्याही दोन इक्वेशनचं आपल्याला हे रिलेशन्स घेता आहेत. ह्या इक्वेशन्सवर म्हणजे किंवा ह्या स्लोपवरून आपण दोन लाईन्समधला अँगलसुद्धा फाइंड आउट करू शकतो, ज्याला आपण ॲक्विट्स अँगल म्हणतो, ॲक्विट अँगल बिटवीन टू लाईन्स. इम्पॉर्टंट डेरिवेशन्स आहे की जे परीक्षेला एक्झाम्पल किंवा डेरिवेशन विचारतात. ॲक्विट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, इथे आपल्याला होमोजिनियस इक्वेशन्स दिले आणि त्या होमोजिनियस इक्वेशनचे दोन स्लोप दिले M1 आणि M2. इथे आपण सिम्पल डायग्राम ड्रॉ केलेली. हे एका लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू M1x आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन्स आहे y इज इक्वल टू M2x आणि या दोघांमधला अँगल काय थीटा, म्हणजेच इज अ लेस दॅन 90 डिग्री. आत्ताच आपण सम आणि प्रोडक्ट्स मेथडनी जे पाहिलं आहे, जर होमोजिनियस इक्वेशन्स असेल तर त्यांच्या स्लोपची ॲडिशन्स ही -2H/B असते आणि प्रोडक्ट हे A/B असतं. आता इथे कंडिशन आपण ॲझ्युम करतो आहे, ॲझ्युम दॅट A डिवायडेड B इज नॉट इक्वल टू -1. का? जर -1 असेल तर M1 आणि M2 ह्या दोन लाईनचा स्लोप काय येईल -1 येईल. आणि -1 स्लोप हा कोणत्या लाईनचा प्रोडक्ट कोणत्या लाईनचा असतो ज्यावेळेस त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. ही परपेंडिक्युलर कंडिशन्स फक्त कुणाची एक्स आणि वाय, आपण घेतानाच काय म्हणतो इज लेस दॅन 90. त्यासाठी आपण ॲझ्युम करतो की AB इज नॉट इक्वल टू -1. आपल्याला ॲक्विट अँगल काढायचं, तर स्लोपवरून आपण ॲक्विट अँगलचा फॉर्म्युला पाहिला आहे, टॅन थीटा इज इक्वल टू M1 मायनस M2 डिवायडेड बाय 1 प्लस M1 M2. ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर्स, कारण की निगेटिव्ह नंबर्स हा ग्रेटर दॅन 90ला येतो, म्हणून आपण ह्याला काय घेतो ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर घेतो. तर इथे हे जे स्लोपचा फॉर्म्युला आहे जो आपण फर्स्ट लेक्चर्समध्येच पाहिला आहे, M1 आणि M2 ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही ती कुणाची M1 मायनस M2ची. तर आपण M1 मायनस M2ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, हे आपले असलेल्या सम आणि प्रोडक्ट. देअरफॉर M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू M1² मायनस 2M1 M2 प्लस M2². इथे सुद्धा आपल्याकडे M1 आणि M2 आहे एकत्र आहे, सेपरेट M1 M2 नाही, त्यामुळे आपल्याला याची व्हॅल्यू सेपरेट फाइंड आउट करता येणार. इथे आपण एक मेथड्स ॲडजस्ट करतो आहे, आपल्याकडे M1 प्लस M2 आहे, म्हणजेच M1² प्लस 2M1 M2 प्लस M2². आधीचा असलेला मायनस
M1 M2 हा प्लस घेतल्यामुळे इथे आपण काय करतोय मायनस M1 M2. ही मी ॲडजस्टमेंट का केली तर हा एकाचा परफेक्ट स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो म्हणजे कुणाचा M1 प्लस M2 ह्याचे ते काय ते परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे मला M1 प्लस M2 ची व्हॅल्यू माहिती आहे मायनस मायनस प्लस M1 M2 सुद्धा माहिती आहे. आता इथे मला दोन्ही व्हॅल्यू लक्षात येतात M1 प्लस M2 हा ब्रॅकेट काय आहे मायनस 2h अपॉन बी त्याचा स्क्वेअर मायनस 4 M1 इंटू M2 काय ए अपॉन बी. हे जर मी सिम्प्लिफाय केलं तर माझं इक्वेशन्स काय येतं 4h स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर मायनस 4ab डिनॉमिनेटर सेपरेट सेम केला तर 4h स्क्वेअर मायनस 4ab डिवायडेड बाय बी स्क्वेअर. हे काय झालं सिम्पल रिलेशन्स म्हणजे माझा M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर काय आला 4h स्क्वेअर मायनस 4ab डिवायडेड बाय बी स्क्वेअर. वाटलंच तर आपण 4 कॉमन काढू 4h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय बी स्क्वेअर. आपल्याला काय हवं आहे फॉर्म्युल्यासाठी M1 मायनस M2 आणि इथे स्क्वेअर आला म्हणून काय करू आपण स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. जर दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर रूट काढला तर काय येणार आहे M1 मायनस M2 4चा जर स्क्वेअर रूट काढला प्लस मायनस 2 आणि इथं ब्रॅकेट आहे म्हणून h स्क्वेअरचा h हा स्क्वेअर रूट येत नाही डिवायडेड बाय बी. ह्याला म्हणतो इक्वेशन्स 2. इक्वेशन्स फर्स्टमध्ये 2ची आणि M1 आणि M2 ची व्हॅल्यू पुट करू means therefore tan theta is equal to plus minus 2 under root h square minus ab divided by b 1 plus a divided by b. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर माझं आन्सर येतं प्लस मायनस 2 h स्क्वेअर मायनस ए बी. हा बी इकडे शिफ्ट केला तर बी प्लस ए त्याच्याऐवजी मी ए प्लस बी लिहितो ॲडिशन्स आहे आणि ह्याचा डिनॉमिनेटरचा बी आणि हा बी काय झाला कॅन्सल. तर माझा अँगलचा फॉर्म्युला काय येतो टॅन थीटा इज इक्वल टू अंडर रूट मॉड प्लस मायनस 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी. हा फॉर्म्युला बाय स्लोप आणि हा फॉर्म्युला बाय होमोजिनियस इक्वेशन्स बरोबर की नाही. अशा दोन फॉर्म्युल्याने मी ॲक्विट अँगल काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. आता ह्या ॲक्विट्स अँगलच्या दोन कंडिशन्स आहेत म्हणजे जशी आपण इथं पहिली कंडिशन्स पाहिली ॲझ्युम केले ना पण ए अँड बी इज नॉट इक्वल टू -1 असेल तर म्हणजे जर ए आणि बी इज इक्वल टू -1 असेल म्हणजे जर त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर्स असतील तर त्यांची इक्वेशनची कंडिशन्स काय असेल. आता जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील त्यांचं स्लोपचं रिलेशन्स काय येतं M1 M2 इज इक्वल टू -1 आणि आपलं ऑक्झिलरी इक्वेशन्सनुसार काय येतं M1 M2 इज इक्वल टू ए डिवायडेड बाय बी मीन्स देअरफॉर ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू -1 म्हणजेच ए इक्वल टू बी और ए प्लस बी इज इक्वल टू 0. म्हणजे ज्या वेळेस फर्स्ट आणि लास्ट टर्मच्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन 0 असेल त्यावेळेस त्या होमोजिनियस इक्वेशनचे दोन्ही लाईन्स किंवा त्या कंबाईन इक्वेशनच्या दोन्ही लाईन्स ह्या कशा असतील एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. आता जर समजा त्या पॅरलल असतील तर पॅरललची कंडिशन्स काय आहे लाईन्स आर पॅरलल टू द स्लोप कंडिशन्स ते काय येतो M1 इज इक्वल टू M2 तर दोघांचा स्लोप काय सारखा आहे मीन्स देअरफॉर M1 मायनस M2 इज इक्वल टू 0 आणि M1 मायनस M2 आपण आत्ताच फाइंड आउट केलं ते काय येतं आहे 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी इज इक्वल टू 0. हा बी आणि 2 शिफ्ट केला
तर काय राहतं आहे अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 square on both side in simple condition h square minus ab is equal to 0 or h square is equal to ab. तर ह्या दोन कंडिशन्स आपल्याला CAT साठी इम्पॉर्टंट. तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन्स देतील आणि विचारतील की त्या इक्वेशन्सच्या लाईन्स एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहेत की परपेंडिक्युलर्स किंवा त्यांच्यामधला अँगल कोणता आहे. ते ह्या लक्षात ठेवायचं. एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी आलं म्हणजे होमोजेनियस इक्वेशन्सवरून तर समजायचं त्यांचं कंबाईन इक्वेशन ज्या लाईनपासून आहे त्या लाईन्स ह्या पॅरलल आहेत. हे जर पॅरलल असतील ते कंबाईन होणारच नाही, म्हणजे ती इक्वेशन्स काय असेल सेपरेट असेल. आणि हे ए प्लस बी. आता आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल फाइंड द ॲक्यूट अँगल थीटा बिटवीन द होमोजेनियस इक्वेशन्स. आता हे इक्वेशन दिलं आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर आणि आपलं स्टँडर्ड इक्वेशन असेल ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. जर कम्पेअर केलं तर ए इज इक्वल टू 1 आलं, 2h इज इक्वल टू -4 म्हणजेच h इज इक्वल टू -2 आणि b इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्या तीन व्हॅल्यू काय येतात, a इज इक्वल टू 1, h इज इक्वल टू -2 आणि b इज इक्वल टू 1. तर आपलं असलेला फॉर्म्युला tan थीटा इज इक्वल टू मॉड 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी. 2 अंडर एचची व्हॅल्यू काय -2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 इंटू 1 मीन्स ए इंटू बी डिवायडेड बाय 1 प्लस इन मॉड मीन्स टॅन थीटा इज इक्वल टू 2 अंडर रूट 4 मायनस 2 डिवायडेड बाय 2 गेट कॅन्सल आणि 4 minus 2 under root under root 3 means theta is equal to tan inverse under root 3 1 into 1 under root 3 tan inverse कुणाची व्हॅल्यू आहे तर 60 डिग्रीची और पाय बाय 3 रेडियन म्हणजे थीटा तुमचा ॲक्यूट अँगल काय आला 60 डिग्री आला. सिंपल ह्या मेथड्सने आपल्याला सगळे एक्झाम्पल काय करायचे आहेत सॉल्व करायचे. एक्झाम्पल दिलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 इज वन ऑफ द लाईन अँड गिवन बाय कंबाईन इक्वेशन 3x स्क्वेअर प्लस kxy प्लस 2y स्क्वेअर. तर आपल्याला एक इक्वेशन्स ऑफ लाईन दिले त्याच्यावर आपल्याला एक स्लोप काढता येईल. ह्या इक्वेशन्सवरून आपल्याला स्लोपचे रिलेशन्स फाइंड होतील म्हणजे दोन्ही स्लोपचे m1 प्लस m आणि m2चे. तर आपल्याला जे गिवन दिले let m1 be the slope of given line. ती काय 2x प्लस y इज इक्वल टू 0. मग त्याचा स्लोप काय येतोय, त्याचा स्लोप येतोय -2. होमोजेनियस इक्वेशन्स काय आपलं 3x स्क्वेअर प्लस kxy प्लस 2y स्क्वेअर. त्याच्यावरून एची व्हॅल्यू आली 3, एचची व्हॅल्यू आली k/2 आणि बीची व्हॅल्यू आली +2. देअरफॉर होमोजेनियस इक्वेशन्सवरून सम ऑफ द टू स्लोप काय असतो -2h डिवायडेड बाय बी म्हणजे -2 इंटू k/2 डिवायडेड बाय 2 गेट कॅन्सल म्हणजे -k/2 आणि प्रोडक्ट काय असतो m1 m2 इज इक्वल टू a डिवायडेड बाय b म्हणजेच काय येणार आहे 3 डिवायडेड बाय 2. असे आपले सिंपल दोन रिलेशन्स भेटले. आता इथे मला एक नोन व्हॅल्यू आहे म्हणजे m1 माहिती आहे -2, इथे माहिती आहे -2. ह्याला मी नंबर देतो, ह्याला म्हणतो इक्वेशन्स फर्स्ट, ह्याला म्हणतो इक्वेशन सेकंड. इक्वेशन्स फर्स्टमध्ये जर मी m1ची जर व्हॅल्यू ठेवली
तर मला M2 भेटेल, किंवा इक्वेशन सेकंडमध्ये जर मी M1ची व्हॅल्यू ठेवली तर मला M2 भेटेल, आणि इथे K मी ह्या इक्वेशन्समध्ये पुट करू. M1 इज इक्वल टू -2 पुट इन इक्वेशन्स नंबर 2. म्हणजे काय आलं, M2 -3/4. म्हणजे मला दुसऱ्या लाईनचा सुद्धा स्लोप आला. ते जर मी इक्वेशन्समध्ये पुट केलं तर मला दुसऱ्या लाईनचं सुद्धा इक्वेशन्स भेटेल, तर ते मला विचारलेलं नाही. त्याला म्हणतो 3, and this value put in this equations number first. Equations number first put M1 and M2. मग M1 काय आहे, -2. M2 काय आला, -3/4 इज इक्वल टू -K/2. सिम्प्लिफाय केलं, -8 - 3 मीन्स -11/4 इज इक्वल टू -K/2. मायनस कॅन्सल, 2 1 = 1, 2 2 = 2, मीन्स देअरफॉर K इज इक्वल टू 11/2. म्हणजे तुमचा सिम्पल K काय येतोय, मिळतोय 11/2. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल, सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + kx - 3y² इज इक्वल टू 0 इज टॉईज देअर प्रोडक्ट. फाइंड K. आणि आपल्याला K काय करायचं आहे, फाइंड करायचं. आता इथे देताना आपल्याला काय दिले, गिव्हनमध्ये किंवा कंडिशन्समध्ये स्लोपची सम आहे M1 + M2 इज इक्वल टू प्रोडक्ट टॉईस ऑफ द प्रोडक्ट M1 आणि M2. होमोजेनियस इक्वेशन्स ते काय आहे, x² + kxy - 3y² इज इक्वल टू 0, मीन्स A इज इक्वल टू 1, H इज इक्वल टू K/2 and B इज इक्वल टू -3. तर आपल्याला ॲडिशनचं रिलेशन्स काय, M1 + M2 इज इक्वल टू -2h/B आणि प्रोडक्ट M1 M2 इज इक्वल टू A/B. ह्याच्यामध्ये पुट करू, मीन्स -2h/B इज इक्वल टू 2 × A/B. B here B cancel, 2 cancel, means -h is equal to A. h ची व्हॅल्यू काय, K/2 आणि h ची व्हॅल्यू काय, 1, means therefore K is equal to -1/2. आपल्याला काय तर सिम्पली त्याचा आन्सर मिळून जातो. सॉरी, K इज इक्वल टू -2. हा 2 इकडे शिफ्ट होणार, म्हणजे K ची व्हॅल्यू काय आली तुमची, सिम्पल -2. एकदम इझिली एक्झाम्पल आपण सॉल्व. ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला विचारते, द रिलेशन्स ऑफ स्लोप. मग त्याच्यामध्ये तुमचा त्यांना डिफरन्स देतील, म्हणजे 2 स्लोपचा डिफरन्स दिला तर रिलेशन्स, पण ज्याप्रमाणे ॲक्यूट अँगलचं डेरिव्हेशन सॉल्व केलं त्याचप्रमाणे ते सबट्रॅक्शनचं सुद्धा सोडून आपल्याला रिलेशन्स फाइंड आउट करायचे. फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 4x + 5y इज इक्वल टू 0 कोइन्साइड विथ द वन ऑफ द लाईन्स गिवन बाय x² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. म्हणजे लाईन आपली ओरिजिनमधून पास होते आणि ती ह्या होमोजिनियस इक्वेशन्सला कम्पेअर करते. तर मग आपल्याला त्याचं दुसरं इक्वेशनचं फॉर्म बनवायचं आहे. इथे 2 स्लोप येणार, लेट M1 and M2 be the slope of line by given homogeneous equations. ते homogeneous equations काय, ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. त्या होमोजेनियस इक्वेशन्सवरून आपल्याला स्लोपची कंडिशन्स येते, M1 + M2 इज इक्वल टू -2h/B and M1 M2 इज इक्वल टू A/B. आपल्याला गिवन एक लाईन दिलेली आहे, गिवन लाईन 4x + 5y इज इक्वल टू 0. कन्सिडर करू त्याचा स्लोप M1 आहे. लेट
m1 इज इक्वल टू -4/5 हा त्याचा झाला स्लोप. हा जर m1 तिथे जर पुट केला तर मला m2चं रिलेशन्स भेटेल किंवा m2ची व्हॅल्यू भेटेल. मीन्स ह्या इक्वेशन्समध्ये -4/5 प्लस m2 इज इक्वल टू -2h/b. Therefore m2 is equal to -2h/b plus 4/5. and दुसऱ्या कंडिशन्समध्ये -4/5 m2 is equal to a divided by b, means m2 is equal to -5a divided by 4b. आता हा m2 आणि हा m2 सारखाच आहे, म्हणजे हे इक्वेशन्स आणि हे इक्वेशन सारखंच येणार आहे. देअरफॉर -5a डिवायडेड बाय 4b इज इक्वल टू -2h डिवायडेड बाय b प्लस 4/5. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर माझं इक्वेशन्स येतं -40h plus 16b minus 25a, means 25a minus 14h plus 16b is equal to 0. तर ही आपली एक नवीन कंडिशन्स तयार होते त्याच इक्वेशनची. आपण काही केलेलं नाही आहे, दिलेल्या लाईनचा स्लोप काढला, होमोजेनियस इक्वेशनच्या स्लोपच्या कंडिशन्समध्ये पुट करून ते सिम्प्लिफाय केलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आपल्याला एक्झाम्पल दिलं, फाइंड द जॉईंट इक्वेशन्स ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y इज इक्वल टू 3. इथं आपण सिम्पल डायग्राम ड्रॉ करू. हा आपला एक्स ॲक्सिस आहे, हा आपला वाय ॲक्सिस आहे. इथे आपण हा ट्रायंगल ड्रॉ केला की जो कसा इक्विलॅटरल, म्हणजे त्याचा प्रत्येक अँगल काय π/3. हाही π/3 आहे, बरोबर. आणि ह्या लाईनचे इक्वेशन्स दिले y इज इक्वल टू 3. आता मला ह्या लाईनचं इक्वेशन्स काढायचं आहे OA आणि OB. तर हा अँगल काय येणार आहे, तर हा अँगल येणार आहे π/. तर दिलेल्या कंडिशननुसार आपलं आता काय काय येतं आहे, तर आपल्याला काय काय दिलं गिवन ते मी लिहितो. अँगल OAB इज π/3. ट्रायंगल कसं इक्विलॅटरल्स, म्हणून देअरफॉर अँगल XOA इज π/3. हे दोन अपोजिट अँगल आहे आणि अँगल XOB हा π/3 प्लस हा π/3 म्हणजेच 2π/3. आपल्याला अँगलवरून त्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. फाइंड द slope and equations of line OA. मग स्लोपचा फॉर्म्युला काय, m इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू y/x. फर्स्ट कंडिशन्सनुसार tan π/3 इज इक्वल टू y/x. y/x, देअरफॉर tan π/3 किती येतो, √3. दिलेल्या अँगलवरून आपल्याला OA ह्या लाईनचं इक्वेशन्स काय भेटेल, y इज इक्वल टू √3x, म्हणजे देअरफॉर y मायनस √3x इज इक्वल टू 0. ह्याला म्हणून इक्वेशन्स फर्स्ट. आता दुसऱ्या लाईनचा स्लोपवरून आपण इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. फाइंड द स्लोप अँड इक्वेशन्स ऑफ लाईन OB. तिथे ह्याला m1 म्हणू, तो m2 इज इक्वल टू tan थीटा टू y डिवायडेड बाय x. आता tan थीटा काय आहे, थीटा दुसऱ्याचा 2π/3 इज इक्वल टू y/x. तो किती असतो, -√3 y/x. आणि त्याचं जर इक्वेशन जर आपण पाहिलं ते काय येईल, y प्लस √3x इज इक्वल टू 0. असे आपले दोन सिंपल इक्वेशन्स भेटले. ह्याचं कंबाईन करायचं आहे.
combined equations of finding line. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचं जर मल्टिप्लिकेशन्स केला तर आपल्याला सिम्पल येतं y² - 3x² इज इक्वल टू 0 और 3x² - y इज इक्वल टू 0. हे आपलं असं सिम्पल कंबाईन इक्वेशन्स काय होतं तयार होतं. दिलेले एक्झाम्पलचं जर तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करता आली तर इझिली आपल्याला एक्झाम्पल काय होता सॉल्व होता. इज दॅट क्लिअर? जर काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.